नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता युद्धखंड अध्याय क्रमांक 19 जालंधराचा शिवजींना संदेश. श्री गणेशाय नमः. व्यास म्हणाले, सनत कुमारजी, देवर्षी नारदांनी दैत्यराज जालंधराला पार्वतीचे सौंदर्य आणि शिवजींच्या परम ऐश्वर्याविषयी सांगितले, तेव्हा त्याने काय केले? सनत कुमार म्हणाले, हे महामुने, नारदांचे बोलणे ऐकून जालंधराला ईर्षेमुळे जराही चैन पडेना. तो कामज्वराने पेटून उठला. पार्वतीचे रूप कसे असेल याची कल्पना करू लागला. त्याच्या मनात तिच्या प्राप्तीची दुर्दम्य इच्छा उत्पन्न झाली. मग त्याने कसलाही विचार न करता राहू नामक दूताला पाचारण केले व म्हणाला, हे सिंहिका पुत्रा, तू महापंडित आहेस. सर्व प्रकारची कार्ये चतुराईने सिद्ध करणारा आहेस. तू कैलास पर्वतावर जा. तेथे शंभू नावाचा एक जटाधारी तपस्वी आहे. तो जितेंद्रिय आहे, परमविरक्त आहे. तो सर्वांगाला भस्म चर्चून असतो. त्याची पत्नी त्रिभुवन सुंदरी आहे. श्रेष्ठ स्त्री रत्न आहे. तू निर्भयपणे त्याच्यापाशी जा. त्याला माझा निरोप सांग. हे योगीराज, तू वनात राहतोस. भूत, प्रेत व पिशाच्यांकडून सेवा करून घेतोस. तुला स्त्रीरत्न काय करावयाचे? मी त्रिभुवनाचा स्वामी आहे. दिव्य रत्नांचा भोक्ता आहे. माझ्यासारख्या रत्नभोगी असताना तू हे स्त्रीरत्न आपल्याजवळ ठेवणे योग्य नाही. म्हणून तुझ्या पत्नीला माझ्या स्वाधीन कर. इंद्राचा ऐरावत, सूर्याचा उच्चश्रवा अश्व, पारिजात वृक्ष, ब्रह्मदेवाचे हंसयुक्त महादिव्य विमान, कुबेराचा महापद्मनिधी, वरुणाचे सुवर्णाचा वर्षाव करणारे छत्र व पाश, तसेच कधीही न कोमेजणारे किंजलकिनी नामक कमळांची माळ, ही सर्व रत्ने माझ्यापाशी आहेत. मृत्यूची उत्क्रांती देणारी शक्तीही मी हरण करून आणली आहे. त्याने मला कधीही न मळणारी 2 वस्त्रे दिली आहेत. अशा प्रकारे त्रैलोक्यातील बहुतेक रत्ने माझ्यापाशी आहेत. म्हणून तुझ्यापाशी असलेले श्रेष्ठ स्त्रीरत्नही तू मला देऊन टाक. दूता, तू लवकर जा आणि माझा हा निरोप योग्याला सांग. जालंधराच्या आज्ञेनुसार राहू त्वरेने कैलासावर गेला. नंदीने त्याला शिवजींच्या सभेत जाऊ दिले. राहूने त्या उग्र सभेत प्रवेश केला. तेथे सर्वांगी भस्म चर्चिलेल्या परमतेजस्वी शिवजींना पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी दिव्य आभूषणे धारण केली होती. त्यांची एखाद्या सम्राटाप्रमाणे सेवा केली जात होती. राहू त्यांच्या सन्मुख उभा राहिला व म्हणाला, दैत्य आणि सर्प ज्याची सेवा करतात, जो त्रैलोक्याचा अधिपती आहे, त्रिखंडाचा ईश्वर आणि सर्वांचा स्वामी आहे, त्या सागरपुत्राने अर्थात दैत्यराजा जालंधराने मला दूत म्हणून येथे पाठवले आहे. माझे स्वामी फार बलवान आहेत. देवांसाठी काळा समान आहेत. त्यांचा प्रभाव फार मोठा आहे. त्यांच्यापाशी त्रिभुवनातील श्रेष्ठ रत्ने आहेत. हे वृषभध्वज, या माझ्या स्वामींनी तुमच्यासाठी जो संदेश सांगितला आहे तो ऐका. तो म्हणतो, तुम्ही स्मशानात राहता, नेहमी दिगंबर अवस्थेत संचार करता, अस्थींच्या माळा धारण करता. हिमालयाची कन्या पार्वती ही तुमची पत्नी आहे. ती त्रिभुवनातील सौंदर्य सम्राज्ञी आहे. श्रेष्ठ स्त्रीरत्न आहे. तुम्ही भिक्षावृत्तीने जगता, म्हणून तुमच्याकडील हे रत्न माझ्याकडेच असायला हवे. तुम्ही माझे प्रजाजन आहात आणि राजाला सुख देणे हे प्रजेचे कर्तव्य आहे. या कर्तव्याचे पालन करा. पार्वतीला माझ्या स्वाधीन करा. त्यातच तिचे व तुमचे कल्याण आहे. तो संदेश ऐकताच शिवजींच्या भ्रूमध्यातून वज्रासमान प्रचंड कडकडाट करत एक भयंकर पुरुष उत्पन्न झाला. त्याचे मुख सिंहासारखे होते. त्याची जीभ बाहेर लवलवत होती. त्याचे डोळे मोठे होते. केस राठ आणि ताठ होते. महाकाय, महाबाहू, ताडासारखे पाय असलेला आणि काष्ठवत शरीर असलेला तो पुरुष दुसरा नरसिंहच होता. तो राहूला खाण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला. ते प्राणसंकट पाहून राहू जोराने पळाला.
पण त्या पुरुषाने झडप घालून त्याला पकडले. राहूचे प्राण कंठाशी आले, तोंड कोरडे पडले. तो गयाबया करू लागला. म्हणाला, महादेव, मी तुम्हाला शरण आहे. तुम्ही सुर आणि असुर या दोघांनाही बंदी आहात. हा तुमचा सेवक फार भयंकर आहे. तो माझ्यासारख्या गरीब ब्राह्मणाला खाण्यासाठी फारच उत्सुक झाला आहे. त्याला आवरा, माझ्या प्राणांचे रक्षण करा. दूताची दीनवचने ऐकून शिवजी त्या विकराळ पुरुषाला म्हणाले, गणश्रेष्ठा, राहू नावाचा हा दूत ब्राह्मण आहे. हा मला शरण आला आहे. याचे रक्षण केले पाहिजे. त्यांच्या आज्ञेनुसार त्या गणाने राहूला सोडून दिले. तो आकाशमार्गाने निघून गेला. मग तो गण शिवजींना म्हणाला, हे महाप्रभू, तुमच्या सांगण्यावरून मी माझे भक्ष्य सोडून दिले, पण मला फार भूक लागली आहे. मी काय खाऊ? शिवजी म्हणाले, गणा, तुला भूक असह्य होत असेल तर स्वतःचे मांस खा. त्याप्रमाणे तो आपल्याच अंगावरचे मांस खाऊ लागला. शेवटी त्याचे डोके शिल्लक राहिले. ते त्याचे भीमकर्म पाहून शिवजींना फारच आश्चर्य वाटले. ते म्हणाले, महागणा, तू माझी आज्ञा तंतोतंत पाळलीस. तू खरोखरच धन्य आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू कीर्तिमुख म्हणून प्रख्यात होशील आणि माझा द्वारपाल म्हणून राहशील. तू दुष्टांना भयभीत करशील. तू मला नेहमीच प्रिय असशील. माझी पूजा करताना माझे गण तुझीही पूजा करतील. जे तुझी पूजा करणार नाहीत, तुला मान देणार नाहीत, ते मला कधीही प्रिय होणार नाहीत. शिवजींच्या वरदानाने त्या पुरुषाला अगदी कृतकृत्य वाटले. तो कीर्तिमुख नाव धारण करून शिवजींचे द्वाररक्षण करू लागला. व्यासजी, अशी आहे कीर्तिमुखाच्या उत्पत्तीची कथा. शिवपूजन करताना या द्वाररक्षक गणाची विशेषत्वाने पूजा करावी, अन्यथा शिवपूजन व्यर्थ होते. अध्याय 19 समाप्त.